हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना। महानगरपालिकेची निवडणूक काल सर्व उमेदवारांनी शिवसेनेच्या सर्व नांदेड दक्षिण उत्तरच्या उमेदवारांनी काल आपले अर्ज काल दाखल केले आणि आज त्याची स्क्रुटनी आहे। मी सर्वप्रथम शिवसेना नेते महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आम्हा सर्वांना शिवसेनेची उमेदवारी देऊन आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली। आज सिडको भागातून प्रभाग क्रमांक 20 मधून आज आम्ही 5ही उमेदवार या ठिकाणी उभं टाकलेले, त्यामध्ये मी स्वतः विनय विश्वंभरराव गिरडे पाटील ओपनमधून उभं टाकत आहे, त्यास आणि माझ्यासोबत योगिता अमोल एरगेवार ओबीसी महिलेमधून, संतोष माधवराव कांचनगिरी ओबीसी पुरुषमधून, रेखाताई विनायकराव आकुर्गे हे ओपन महिलामधून आणि सुरेखा रवी थोरात हे एससी महिलामधून माझ्यासोबत हे सर्व कॅन्डिडेट या ठिकाणी सिडकोच्या निवडणुकीमध्ये उभं टाकलेले आहेत। निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सिडको हडकोचा जो काही विकास बरेच वर्षापासून खुंटलेला आहे, कारण मी गेल्या 3 वेळेस महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून या भागातूनच निवडून गेलेलो आहे, परंतु त्यावेळेस मला काही सहकारी त्यावेळेस माझ्यासोबत व्यवस्थित नव्हते, काम करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि केवळ मला एकट्यालाच हे सर्व काम करण्याचं मला ओझवलं जात होतं। परंतु आज एकनाथभाई शिंदे साहेब नांदेडचे आमचे नेते आदरणीय हेमंत भाऊ, नांदेड दक्षिणचे आमदार माननीय बोंडारकर साहेब, उत्तरचे आमदार माननीय कल्याणकर साहेब आणि हदगावचे आमदार बाबुरावजी कोहळीकर साहेब यांनी माझ्यासोबत जे काही सहकार्यानं माझ्या तिकीट दिलं, निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आम्ही लोकांची आज निवडणूक चालू आहे, आम्ही प्रत्येक दारोदारी सर्वांना भेटून आम्ही पुढचं आमचं विजन आम्ही लोकांना सांगत आहे की सिडकोच्या जे काही पाण्याच्या थोड्याफार समस्या बाकी असतील, ज्या समस्या बाकी आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुमच्या काम करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभं टाकलेले आहे। निश्चितच सिडको हडकोची जनता त्यांनी गेल्या 3 वेळेस मला या ठिकाणी निवडून पाठवलेले आहे। यावेळेस सुद्धा सर्व सिडको हडकोची जनता आम्हा सर्व 5 उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून दिली अशी आम्हाला खात्री आहे।